मला सांगा, तुमच्या घरात कोणाला असाध्य रोग नाही ना? अजिबात नाही, सगळे ठणठणीत आहेत. मी रोज सकाळी फिरायला जातो, 1 तास चालतो. उत्तम. कोणाला अनुवांशिक रोग नाही ना? अजिबात नाही. आणि तिसरा प्रश्न खरं तर मी तुम्हाला विचारायला नको, कारण मी तुम्हाला ओळखते, पण औपचारिकता म्हणून विचारते. तुमच्या घरात कोणाची कोर्टाची केस चालू नाही ना? कोर्टाची केस आमच्या घरात? अहो, शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. आमच्या घरात सगळे शहाणे राहतात असं समजा. कोण कशाला कोर्टात जाईल? उत्तम. म्हणजे काळजी नको. चला मग लागा तयारीला. ठेवते. काय झालं हो? काही नाही ग, विवाह मंडळातून फोन होता. कोर्टात केस बीस नाही ना, कोणाला असाध्य रोग नाही ना हे विचारायला. असं होय? मग ठीक आहे. अहो, मला धडधडायला लागलं. ताई, मला कळतंय तुला टेन्शन आलंय. कसलं? हेच की आता वधूवर सूचक मंडळातून फोन होता आणि ह्या केसमुळे माझ्या लग्नात प्रॉब्लेम येऊ शकतो. पण तू अजिबात त्याचं टेन्शन घेऊ नकोस. तसं काही झालं तर आपण त्यांना समजावून सांगू. मानसी, तुला वाटतं मी ह्या गोष्टीचं टेन्शन घेईन म्हणून? का घ्यायचं मी टेन्शन? काहीच गरज नाही आहे टेन्शन घ्यायची, कारण कुठलाही निर्णय मी माझ्या इच्छेने घेतलेलाच नाहीये ना. ना माझी इच्छा होती, ना माझे निर्णय होते, ना माझ्या काही मागण्या होत्या. डिवोर्स हवा होता कोणाला? त्याला. माझ्या सख्ख्या बहिणीने त्याला साथ दिली. तुम्हाला हवं होतं म्हणून मी डिवोर्स पेपर्सवर सही सुद्धा केली. सो मी कशाला टेन्शन घेऊ? काही गरज नाही टेन्शन घ्यायची. समजा या गोष्टीमुळे काही बरं वाईट झालं तर त्यासाठी फक्त तू आणि विक्रांत जबाबदार असा. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.